नमस्कार मित्रांनो, हवामान अपडेटमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण जर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओची माहिती आणि नोटिफिकेशन मिळेल. तर मित्रांनो, आपण बघू शकता की दररोज वातावरणात बदल होत आहे आणि त्यानुसार आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत दररोज हवामानाची जी माहिती आहे ते आपल्यापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करत असतो व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो, आपण बघू शकता की जे बंगालच्या महासागरात म्हणजेच अंदमान निकोबारच्या सागरी क्षेत्रालगतील जो कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं, ते क्षेत्र तामिळनाडूमधून व तसंच केरळच्या भागातून पुढे सरकताना आपल्याला दिसत आहे. तर अरबी समुद्राच्या व मालदीवच्या सागरी किनाऱ्यामध्ये त्याचं जे आगमन आहे ते झालेलं आहे. तर आता तिथे त्याचा जो प्रवास आहे तो आणखी गतीने वाढतो का त्याच्यामध्ये कमीपणा येतो किंवा मंदावतो, अशा स्वरूपाची स्थिती पुढील काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु हे जे चक्रीवादळ आहे त्याचा जर वेग वाढला आणि त्याचा जो प्रवास आहे तो जर त्याचा प्रवास त्याने बदलला तर तो प्रवास कदाचित महाराष्ट्राच्या दिशेने सुद्धा येऊ शकतो. सद्यस्थिती पाहता आपण बघू शकता की ह्या चक्रीवादळाचे जे स्वरूप आहे ते अरबी समुद्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचा जो प्रादुर्भाव आहे तो कुठेतरी कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर तेलंगणा, तामिळनाडू आणि कर्नाटक ह्या भागातून हे चक्रीवादळ आपल्याला अरबी समुद्रामध्येच म्हणजेच मालदीव सागर क्षेत्रामध्ये त्याचा जो प्रवास आहे तो चालू आहे आणि पुढील काही दिवसांमध्ये हे चक्रीवादळ पुन्हा एकदा रौद्ररूप धारण करेल का महाराष्ट्राच्या दिशेने त्याचा जो प्रवास आहे तो होऊ शकतो का, अशी स्थिती निर्माण झालेली आहे. परंतु आपण बघू शकता सध्या स्थिती बघितलं तर आपण जो तेलंगणा असेल, तामिळनाडू असेल किंवा कर्नाटक असेल ह्या भागातून ह्या चक्रीवादळाचा प्रादुर्भाव कुठेतरी कमी झालेला पाहायला मिळत आहे. तर काही प्रमाणात का असेना चेन्नई आणि बेंगलोर ह्या शहरालगतील जो काही भाग आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकता की सलेम हे जे शहर आहे ह्या शहरालगतील जो काही भाग आहे, ग्रामीण असेल शहरी असेल, ह्या भागामध्ये सुद्धा आणखी त्या ठिकाणी जे चक्रीवादळाचे काही ढग आहेत ते आपल्याला सागरी किनाऱ्यातून येताना आणि त्या शहरालगतील काही गावाखेड्यांमध्ये त्याचा जो पावसाचा जो प्रवास आहे तो चालू आहे. तर आपण खालच्या साईडला बघितलं तर मदुराई शहर आहे, कोचीचा काही भाग आहे, खोजिकोटी ह्या शहरालगतील मेंगलोर भागालगतील जो काही भाग आहे तर त्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी पावसाची स्थिती आणखी जशीच्या तशी आहे. काही ठिकाणी वातावरण हे शांत झालेलं आहे, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा अशा स्वरूपाचा जो पाऊस आहे तो त्या भागामध्ये सध्या चालू आहे. आपण महाराष्ट्राची स्थिती पाहिली तर महाराष्ट्रामध्ये सोलापूर आणि नांदेडच्या आसपासच्या भागालगत काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. तर बेलगावी, कोल्हापूर ह्या काही शहरालगतील भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. तेथील तापमान थोडंसं कमी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, अशाच यूट्यूबच्या नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी व व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा व हवामानात पुढील काही बदलांनुसार आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना आपण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपले शेतकरी बांधवांसाठी ह्या नवीन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पाहण्यासाठी पोचवण्याचा प्रयत्न करत असतो.
तर त्यासाठी आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी मित्रमैत्रिणींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं अशी विनंती आहे. तर धन्यवाद मित्रांनो. आपला दिवस शुभ असो.